नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर 28 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण गोव्यामधील गोकर्ण जिओत्तम मठामध्ये उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत? तर राम सुतार असे त्यांचे नाव आहे। यानंतर शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले? तर ते आहे अमरावती हे शहर। लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न होते काल आपले। यानंतर यंदाचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मीनाक्षी निकम यांना। यानंतर दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपल्या भारत देशाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन सागर बंधू। यानंतर 2026 मधील COP31 परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? तर तुर्की येथे। यानंतर आंद्रे रसेल या खेळाडूने नुकतेच IPL खेळांमधून निवृत्ती जाहीर केली आहे। तर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर वेस्ट इंडिज। यानंतर पॉपस्टार चा पहिला विजेता कोण ठरला आहे? तर रोहित राऊत ठरला आहे। यानंतर जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गेनाडी गोलोव्किन यांची। यानंतर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू कोण आहे? तर विराट कोहली ठरला आहे। यानंतर 10वा प्रश्न कालचा आपला शेवटचा प्रश्न होता, तर NDA मध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट कोण ठरली आहे? तर सिद्धी जैन ठरली आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 डिसेंबर 2025 ही तारीख। तर आजच्या आपण महत्त्वाच्या 10 चालू घडामोडी पाहून घेऊयात खालील प्रमाणे। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची। कोणाची? तर डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर या नियुक्तीबद्दलची प्रमुख माहिती पाहून घेऊयात आपण। तर पहिल्या महिला कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर या नागपूर विद्यापीठाच्या 102 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या पूर्णवेळ महिला कुलगुरू आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, नियुक्ती तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी त्यांची निवड जाहीर केली आहे। आणि मागील पद तर कुलगुरुपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका म्हणजे तांत्रिक आणि सल्लागार पदावर कार्यरत होत्या। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, कार्यकाळ त्यांचा तर त्यांची नियुक्ती 5 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर डेव्हिड कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इटली या देशाने। कोणत्या? तर इटली या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर इटलीने 2025 डेव्हिस कपचे विजेतेपद नुकतेच जिंकले आहे। तर त्यांनी अंतिम फेरीमध्ये स्पेनचा 2-0 ने नुकताच पराभव करून सलग तिसऱ्यांदा हा किताब पटकावला आहे। तर महत्त्वाच्या बाबी काय आहेत? तर इटलीचे हे एकूण 4थे डेव्हिस कप विजेतेपद होते। तर यापूर्वी 1976 मध्ये, 2023 व 2024 मध्ये जिंकले होते। आणि 1972 मध्ये अमेरिकेने सलग 3 विजेतेपद जिंकल्यापासून अशी कामगिरी करणारा इटली हा पहिलाच देश ठरलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंतिम सामन्यामध्ये मॅटिओ बेरेटिनी आणि फ्लाव्हिओ कोबोली यांनी आपापल्या एकेरीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून इटलीचा विजय निश्चित केला। तर इटलीचा अव्वल खेळाडू जॅनिक सिनर आणि स्पेनचा अव्वल खेळाडू कार्लोस अल्काराज
दुखापतींमुळे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले नव्हते. यानंतर तिसरा प्रश्न, तर देशभरातील राजभवनांची नावे बदलून काय करण्यात आलेली आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लोकभवन असे करण्यात आले आहे. काय तर लोकभवन. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर PMO चे नाव आता सेवा तीर्थ असेल. तर देशभरातील राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखले जाणार आहे. तर मोदी म्हणाले, तर आम्ही सत्तेकडून सेवेकडे वाटचाल केली. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO चे नाव बदलून सेवा तीर्थ असे केले आहे. तर देशभरातील राजभवनांना लोकभवन असे संबोधले जाणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न चौथा आहे. तर देशातील केंद्रीय सचिवालय आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कर्तव्य भवन. या कोणत्या तर कर्तव्य भवन या नावाने ओळखले जाणार आहे. काय तर केंद्रीय सचिवालय. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील केंद्रीय सचिवालय आता कर्तव्य भवन या नावाने नुकतेच ओळखले जाणार आहे. तर केंद्र सरकारने प्रशासनाच्या मूलभूत तत्वांना सत्ता ते सेवा आणि अधिकार ते जबाबदारी अशी नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हे नामकरण केले आहे. तर याचबरोबर इतरही काही महत्त्वाच्या संस्थांची नावे बदलण्यात आलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान कार्यालय आता सेवा तीर्थ नावाने ओळखले जाणार आहे. देशभरातील सर्व राजभवनांना आता लोकभवन असे संबोधले जाणार आहे. लक्षात ठेवा हेही. यानंतर पाचवा प्रश्न, आपल्या भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. कोणी? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केले आहे. तर हे उद्घाटन नोव्हेंबर 2025 मध्ये IIT मुंबई येथील क्वांटम संशोधन प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. तर या सुविधेमुळे आपल्या भारताच्या क्रायोजेनिक अभियांत्रिकी, सुपर कंडक्टिव्हिटी आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहेत. यानंतर सहावा प्रश्न, व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राकेश मारिया यांनी नुकतेच लिहिले आहे. कोणी? तर राकेश मारिया यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, व्हेन इट ऑल बिगन द अनटोल्ड स्टोरीज ऑफ द अंडरवर्ल्ड हे पुस्तक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी नुकतेच लिहिले आहे. तर हे पुस्तक मुंबईतील अंडरवर्ल्डच्या सुरुवातीच्या काळातील आणि गुन्हेगारी जगतातील अनेक न ऐकलेल्या कथांवर प्रकाश टाकते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सातवा आहे आपला. तर पद्मभूषण प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी अभिनेत्री कमला कुमारी यांचे नुकतेच निधन केव्हा झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 23 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. केव्हा? तर 23 नोव्हेंबर 2025. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तकी आणि अभिनेत्री कुमारी कमला, तर त्यांचे नुकतेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे 23 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले आहे. तर त्यांना 1970 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे आपला. तर 2025च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाने पहिल्याच उपस्थितीमध्ये कोणते स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 8वे स्थान पटकावले आहे. कितवे? तर 8वे स्थान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धांमध्ये आपल्या भारत देशाने आपल्या पहिल्याच उपस्थितीमध्ये 29 देशांमधील 8वा क्रमांक पटकावला आहे. तर यानंतर या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण 6 पदके जिंकली, ज्यामध्ये खालील पदकांचा समावेश आहे. तर पहिले आहे रौप्य पदक, यानंतर कांस्य पदक आणि उत्कृष्टतेसाठी पदके. आणि ही स्पर्धा चायनीज तेपेई तैवान येथे नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर यानंतर पुढील प्रश्न 9वा आहे. हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो. केव्हा? तर 3 डिसेंबर रोजी. कोणता दिवस? तर
जागतिक दिव्यांग दिवस? तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जात असतो. तर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने 1992 पासून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर यामागचा मुख्य उद्देश आहे दिव्यांगांच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे व त्यांच्या हक्कांचे समर्थन करणे असा. तर जागतिक स्तरावर हा दिवस जगभरामध्ये 3 डिसेंबर रोजी साजरा होत असतो. तर विद्यार्थ्यांनो, सुरुवात झाली संयुक्त राष्ट्र संघाने 1992 पासून हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. यानंतर या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे, तर दिव्यांगांच्या समस्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच त्यांचे हक्क, सन्मान व कल्याण सुनिश्चित करणे असा. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. तर 26 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. कोणाच्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2025 रोजी पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. तर आपल्या भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून हा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालय प्रांगणामध्ये उभारण्यात आला असून महाराष्ट्र सरकारने तो युनेस्कोला भेट म्हणून दिला होता. तर महात्मा गांधींनंतर युनेस्कोच्या गार्डन ऑफ पीस मध्ये पुतळा असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसरे भारतीय नेते ठरले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा देखील प्रश्न आहे. तर प्रश्न पहा. तर शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.